युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. आज बुधवारी सकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजी इथं कोल्हापुरातील इंडिया आघाडीतील स्थानिक नेते, पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आजगावकर यांच्यासह आम आदमी पार्टी, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आदी सर्वच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचना देखील मांडल्या. एकूणच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं नियोजन करावं याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. सुदैवानं काल आदित्य ठाकरेजी आले असल्यामुळं त्यांच्याबरोबर कोल्हापुरातल्या स्थानिक इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये काही विषय आले का किंवा एकूणच लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने पुढे जावं या संदर्भात अत्यंत चांगली चर्चा झाली. काही सकारात्मक सूचना काही घटक पक्षांच्या अलगेत मनरेगाच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील आणि मला वाटतं एक चांगली पॉझिटिव्ह चर्चा आज आम्हाला या बैठकीमध्ये झाली. दरम्यान या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. देशभरातील राजकीय वातावरण पाहता लोकशाही मारली जात असून माध्यमांचा देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये तर इंडिया आघाडीची बैठक झाली, चांगली बैठक झाली. सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी लढायचं आहे. आपण पाहत आहे की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे, चेपली जात आहे. काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केले. मला वाटतं आज आपण पाहत आहे की जे कोणी सत्तेसोबत उभे आहेत, जे कोणी पत्रकारिता देखील सत्तेसोबत करत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत. लोकसभा निवडणुकीचे इच्छुक देखील या बैठकीला उपस्थित होते. लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं झालेल्या इंडिया आघाडीच्या या बैठकीत अनेक राजकीय खलबतं झाली आहेत. शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदी घटक पक्षांनी लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देण्याबरोबरच उमेदवारीची घोषणा लवकरच केल्यास जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याच्या सूचना या बैठकीत केल्या. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार सुजित मिंचेकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, कोल्हापूर लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष RK पोवार, माजी महापौर महादेव आडगुळे, DG भास्कर, शिवाजीराव परुळेकर, उदय नारकर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.